नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्स मध्ये स्वागत आहे। तर बघू शकता आज आपण पश्चिम मतदारसंघामध्ये आहे। तर पश्चिम मतदारसंघामध्ये आपण म्हणजे कुठं आज आपण दौलताबाद मध्ये आहे, अब्जी मंडीमध्ये। तर इथले हे नागरिक आहेत, तर इथल्या नागरिकांना आपण यांच्या प्रतिक्रिया घेऊ, यांना आपण काही प्रश्न विचारू। दादा नमस्कार, सर्वप्रथम आपलं नाव सांगा। सचिन रावळे। किती वर्षापासून राहता इथं? जसं जन्म झाला तसं इथंच। कोण आहे तुम्हाला आमदार साहेब, कोण आहेत? संजय शिरसाट। संजय शिरसाट साहेबांना त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे का? खूप विकास केलेला आहे। काय काय केलेलं आहे त्यांनी? इथं रस्त्याची कामं केलेले, त्याच्यानंतर लाईटचं हे दिलेलं आहे, त्याच्यानंतर सिमेंट समजा एक मुस्लिम समाजामध्ये रस्त्याचं काम करून दिलेलं आहे, सिमेंट म्हणजे बांधकाम करून दिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आप्पा म्हणजे जे आप्पा लोक येतात ना, त्यांना पण सिमेंटाचा रस्ता त्यांच्या मसनखाईपर्यंत नेलेला आहे, इथून अब्दी मंडी स्टॉपहून। त्याच्यानंतर तिली समाजाचं जे मंदिर आहे मोठं, ते मंदिर बांधून दिलं। त्याच्यानंतर माळी समाजाचं मोठं एक मंदिर बांधून दिलं। आणि लाईटाचे पूर्ण काम त्यांचेच हाताचे, म्हणजे जे खांब्यावर जे लाईट आहे ना, सगळं त्यांच्याच हाताचं आहे। यावेळेस आमदार म्हणून तुम्ही दुसरा कोणता चेहरा बघू इच्छिता का? बस शिरसाट साहेब बस। दादा नमस्कार, काय नाव आपलं? रमेश नरसिंग पुसे। काय या पश्चिम मतदारसंघामध्ये काय काय विकास झालेला आहे? भरपूर विकास झालेला आहे। स्मशानभूमी सुशोभीकरण, जर गावामधली कोणती गल्ली अशी नाहीये की जिथे शिरसाट साहेबांची निधी वापरली नाही किंवा रस्ते बनलेले नाही। भरपूर असे विकासाचे कामं केलेले आहे। आणि साहेबांचं गाव हा लाडका गाव आहे, अब्दी मंडी दौलताबाद मालीवाडा हे लाडका गाव आहे। यावेळेस आमदार म्हणून तुम्ही दुसरा कुठला चेहरा बघू इच्छिता का? नाही, कारण की आमदार शिरसाट साहेब हे विकासमहर्षी आहे, यांच्यामुळे आम्ही फार म्हणजे स्वच्छ असं गाव आमचं झालेलं आहे। त्यांच्या 15 वर्षाचा ह्याच्यामध्ये तर आमदार 15 वर्ष राहिले, पण त्यांनी पूर्ण कायापलट करून टाकली अब्दी मंडीची दौलताबादची मालवी। जसं त्यांना सगळेजण कार्यसम्राट म्हणतात, पश्चिम मतदारसंघामध्येच नाही आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यसम्राट म्हणून आमदार म्हणून ओळखले जातात, तर तसे त्यांची कामं आहेत का? भरपूर काम आहे साहेब, भरपूर काम आहे। जिडे रस्ते बनलेले तिथे माणूस स्वतः उभं राहून सांगतो हे काम संजय शिरसाटनेच केलं। ते कोणीही केलं असेल, माणूस तिथे गेला ते म्हणत नाही हे साहेबांचं काम आहे। साहेबाकडे गेल्यानंतर कोणताही माणूस असं नाही का साहेब त्याचं ऐकत नाही किंवा ते नाही। साहेब कोणीही माणूस येऊन द्या, कोणी येऊन द्या, त्याचं काम केल्याशिवाय तर राहत नाही। दादा नमस्कार, काय नाव आपलं? हेमंत देवळे। काय तुमच्या इकडे या ग्राउंड लेवलला जास्त हवा कोणाची आहे? जास्त हवा तर शिरसाट साहेबांचीच आहे। आतापर्यंत शिरसाट साहेब आमदार होते, इथून पुढे आमदार पण राहीन आणि आता आम्हाला त्यांना मंत्री म्हणून बघायची इच्छा आहे, तर त्यासाठी आम्ही सगळे शिरसाट साहेबांनाच मतदान करणार आहे। काय काय विकास केलेला आहे त्यांनी म्हणा? विकास म्हणजे प्रत्येक समाजासाठी मंदिराचे कामं झाले, रस्त्याचे कामं झाले आणि लाडकी बहीण योजना पण त्यांच्यामधूनच आलेली आहे। तर त्या हिशोबाने सगळे लोक आमच्या इकडचे शिरसाट साहेबांनाच म्हणतात। जसं की आता लाडक्या बहिणीचा हेतू काढला तुम्ही, तसे की आता प्रत्येकी आपल्या बहिणींना 1,500 रुपये भेटलेत, तर तसे आता या दिवाळीला प्रत्येकाचं तेलाचे पण भाव वाढलेत, प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेत, तर यावेळेस तुम्ही याच्यावरती काय मत आहे? नाही, ते भाव वाढायचा आणि त्याचा काही संबंध नाही ना। आता भाव वाढला तर ज्या हिशोबाने भाव वाढला, आता माणूस ज्या ठिकाणी कामाला जातो त्या ठिकाणी पगार तर कमी घेत नाही ना, पगार पण वाढूनच घेतो, तर मग समोरची वस्तू पण महाग होणारच आहे ना। ते त्याचा काही संबंध नाही मला असं वाटतं। यावेळेस तुम्ही आमदार म्हणून दुसरा कुठला चेहरा बघू इच्छिता का? नाही, शिरसाट साहेबच तुमच्या म्हणून बघायचं आम्हाला त्यांना। तर तुमच्या या पश्चिम मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त ग्राउंड लेवलला हवा कोणाची आहे? ग्राउंड लेवलला तर शिरसाट साहेबांचीच आहे। दादा काय नाव आपलं? शरद लहरे। काय काय विकास झालेला इकडे? भरपूर काही विकास झालेला आहे। तरी पण असं विकास म्हणजे काय काय? रोड वगैरे, पाण्याची टाकी, अजून तुम्हाला सांगतो लाईन, डिनिस लाईन वगैरे सगळं भरपूर झालेलं आहे। मला इथं तुमच्या एरियामध्ये तुम्हाला हॉस्पिटल आहे का? आरोग्य केंद्र आहे का? आहे, मोठी घाटी सरकारी शाळा पण आहे, बालवाडी पण आहे, 2-3 बालवाडी पण झालेले। इडलची बालवाडी महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या इंडियामध्ये 1 नंबर बालवाडी आलेली ग्रामीण मध्ये। दादा काय नाव आपलं? माझं नाव सचिन दादासाहेब लिंबारे। काय तुमच्या या वार्डामध्ये तुमची प्रतिक्रिया काय? या वार्डात म्हणजे आता आम्ही तर नाही, तुम्ही जिथे जिथे फिरले असाल, तुम्ही रोड कमी पाहिले असेल पण पाट्या जास्त पाहिले असाल। याचा बरोबर आहे विकास 100%, विरोधकांचं फक्त विकास विकास नाही विकास नाही।
तुम्ही म्हणा सगळ्या गावात जरी फिरले असन तुम्हाला नाली दिसली नसन ना तुमच्या काही चिखलात पाय नसन भरले, त्याच्यावर अंदाज लावून घ्या का संजय शिरसाट साहेबाचा विकास किती आहे. संजय शिरसाट साहेब पाठीमागील 15 वर्षापासून आमदार आहेत, बरोबर आहे. तर त्यांनी तरुण बेरोजगार मुलांसाठी म्हणा कुठली योजना राबवली? आता योजनेचा आता ते गव्हर्नमेंटचा होती. आमदार साहेब निधी करायला लागले, योजना राबवायला लागले तर कसं होईल. नाही, पण आमदार साहेब संसद भवनामध्ये हे सगळे मुद्दे मांडू शकतात. त्यांनी हा कधी मुद्दा मांडला का? आता MIDC मध्ये आता मुद्दा मांडू शकतात, गावाखेड्यामध्ये ते फक्त विकास करू शकतात. आता ज्या ठिकाणी समजा इंडस्ट्रीयल झोन असन तिथं त्यांचं काम आहे, कंपनी आणणं हे आणणं, आता ते करताच आहे. वाळूज MIDC मध्ये ते आहे. बाकी गावाच्या ज्या समस्या आहे, पाणी, शिरसाट साहेब तुमच्या प्रत्येकाच्या दुःखसुखामध्ये म्हणा किंवा तुमच्या इकडल्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात का? शिरसाट साहेब नेहमी तर नाही पण एखाद्या वेळेस असतात. पण त्यांच्या कन्या ज्या हर्षदाताई आणि त्यांचे चिरंजीव सिद्धांत भाऊ हे नेहमी सुखादुःखात राहू द्या, लग्न राहू द्या, ते नेहमी हजर राहतात म्हणजे राहतात. आता जसे की विरोधक म्हणतायत की बाबा शिरसाट साहेब संभाजीनगरमध्ये कमी आणि मुंबईमध्ये 72व्या मजल्यावर जास्त असतात, तर याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? 72 मजल्यावर राहून बी इथं जे काम होणं ते महत्व आहे. ते 72 मजल्यावर राहून द्या का दिल्लीत राहू द्या, इथं कामं होत्या लोकांना ते लागतं. शिरसाट साहेब इथं राहून का पंक्तीत थोडी जेवणार आहे. लोकांसारखे पैसे वाटायचे कामं नाही इथं. इथं काय विकास पाहिजे, लोकांना विकास होतोय. साहेब इथं या नका येऊ, साहेब इथं लोक हार शाल घेऊन त्याच्यावरती काय करणार आहे. साहेबाला त्याची गरज नाही, साहेबाला विकासाची गरज आहे. साहेब विकास करताय. जसे की आता पाठीमागे नवीन शिंदेगड जो तयार झाला, आणखी या 40 आमदारांचं जे काही प्रकरण घडलं, तर याच्यावरती काय मत आहे तुमचं? याच्यावरती आम्ही काय नाही, आम्हाला गावाशी विकास लागतो. वरती ते त्यांच्या लेवलला जे पक्ष कार्यकारिणी ते त्यांना विचारू शकतात. आम्हाला विकास आहे बस, आमदारांशी काही घेणं नाही आम्हाला. बरं, तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये एकदम पूर्ण खुश आहात का? एकदम खुश म्हणजे 100%. तर यावेळेस तुम्ही संजय शिरसाट साहेबांना किती गुण देणार? 100 पैकी 100. अजून एक्स्ट्रा असेल तर ते बी देऊन टाकू आपण. ठीक आहे. दादा काय नाव आपलं? राहुल आजारी. तुम्ही इथलेच का? हो, इथले कधीपासून राहते इथं? इथं जन्मापासून 1996 पासून. काय कुठल्या कुठल्या सुविधा आहेत तुम्हाला? भरपूर सुविधा आहे, रोड आहे, पाणी आहे वगैरे, ड्रेनेज लाईन वगैरे सगळं शिरसाट साहेबांनाच केलेलं आहे. आरोग्य केंद्र म्हणा, शाळा म्हणा, काय व्यवस्था काय तरी? कुठलंही काम पडलं तर आम्हाला हेच शिरसाट साहेबच येते. यावेळेस जसे की आता पश्चिम मतदारसंघामध्ये फार टफची लढाई चालू आहे. जसे की आता राजू शिंदे आहेत, ठीक आहे, आणखी संजय शिरसाट साहेब आहेत. त्या दोघांना पण 10-10 पैकी तुम्ही किती गुण देणार? डायरेक्ट संजय शिरसाटला 10 आणि याला 5च देणार मी. काय यावेळेस काय मत काय तुमचं? मत संजय शिरसाट साहेब. काय नाव दादा आपलं? शेख सोहेल. बर, किती वर्षापासून राहते इकडे? 30 वर्षापासून. काय काय विकास झालेला इकडे? विकास भरपूर झाले, पर जातिवादी जो है वो हमको चलते नहीं. कौन है जातिवादी? कौन है? कटेंगे तो बटेंगे, ये जो बीजेपी का स्लोगन है ये हमको पसंद नहीं है जी. हाँ. तो क्या है, जैसे कि अब तुम सब समाज में नीचे के अपन जब रहते, जब अपने मतदार संघ में, तो सब अपन सब मिलजुल के रहते. तो इस बार तुम्हारी सोच क्या है और तुम किसको चुन के लाएंगे? राजू वो शिंदे को हम चुन के लाने वाले, महाविकास आघाड़ी. महाविकास आघाड़ी. हाँ. ठीक है. तो तुम यहाँ पे रहते हैं, तो यहाँ पे संजय सिरसाट साहब पिछले 15 साल से आमदार है. तो उन्होंने क्या क्या काम करे हुए? काम भरपूर करे हुए है, पर ये जो बीजेपी की सोच है ये हमको पसंद नहीं है. बीजेपी मतलब तुम्हारी बोलने का तुमको ऐसा है कि तुमको आदमी से कुछ नहीं है, बस बीजेपी जो पक्ष जो है पक्ष है, हाँ, उससे हमको प्रॉब्लम है. तर बघितलं भावांनो, आपण आणखी दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. नमस्ते, क्या नाम आपका? मेरा नाम शेख अमजद. इधर दौलताबाद में कब से रहते हैं? जब से पैदा हुए. जब से. क्या यहाँ पे पिछले 15 साल में संजय सिरसाट साहब ने यहाँ पे क्या क्या काम करे हुए? यहाँ पे उन्होंने 15 साल के अंदर रोड बनाए, ड्रेनेज का काम है, ग्राम पंचायत को निधि दिए, और ग्राम पंचायत को निधि दिए तो ग्राम पंचायत भी यहाँ पे काम करी. जो हमारे समझो आज से जब से मेरे को समझ आई, जब से हमारे पाली का रोड था वो रोड बना नहीं था. तो पिछले 5 सालों के अंदर संजय सिरसाट साहब ने जो है तो उसकी उद्घाटन करे, खासतौर पर उसको रोड बनाए सीमेंट का. आज भी जो है तो माशाल्लाह रास्ता एकदम चलने फिरने जैसा हो गया. तो पहले ऐसा था कि अगर किसी का अगर इंतकाल अगर हो जाए, कोई जैसा मर जाए, तो आने के लिए जगह नहीं मिलती थी. तो यहाँ पे खुलताबाद में संजय सिरसाट साहब ने, हाँ ना, दौलताबाद में यहाँ पे संजय सिरसाट साहब ने ग्राउंड लेवल में बोलो, स्कूल बोलो, हॉस्पिटल बोलो, ऐसे क्या क्या आपके यहाँ पे क्या क्या है? हमारे पास ये तो जिला परिषद का स्कूल है, वो तो वीरान पड़ा है. और
यहाँ पे जो है तो उनका काम अच्छा ही है। हॉस्पिटल कौन सा है? सरकारी दवाखाना आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र है ना हमारे पास। है क्या? हम्म। तो इस बार तुम्हारे पश्चिम मतदार संघ में ग्राउंड लेवल में ज्यादा हवा किसकी है, राजू शिंदे की संजय सिरसाट? दोनों के है मेरे हिसाब से संजय सिरसाट। तो तुम्हारे मतदार संघ के अंदर ज्यादा लोग किसको चाहते हैं, राजू शिंदे या संजय सिरसाट? अब वो देखा जाए तो 3 टर्म हो चुके हैं सिरसाट साहब के। ये बारी को अगर वो चुन के आते हैं, समझो और गवर्नमेंट अगर बनती है तो हमको आशा है कि उनको मंत्री पद मिले। और जो आदमी बगैर मंत्री पद के इतने काम कर सकता, तो जाहिर सी बात है मंत्री पद मिलने के बाद जो है तो वो कुछ ना कुछ थोड़ा ऊंचा ही काम करेगा ना। तो इस बार जो है तो उनको मंत्री पद के लिए ही चुन के लाना है। दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विकास गोरे. बर. इथं किती वर्षापासून राहता तुम्ही? माझा जन्म इथं झालेला आहे. बर. पाठीमागील 15 वर्षामध्ये संजय सिरसाट साहेबांनी इथं कोणते कोणते कामं केलेली? काय दोन तीन रोडचे काम केलेले फक्त, परंतु बाकी जसं ऐतिहासिक गाव आहे ते ऐतिहासिक गावाच्या दृष्टीनं कुठल्याही प्रकारचं इथं जसं काम तसं झालेलं नाही. आणि आपण बघताय या गावामध्ये भरपूर असे मुलं जे उद्योजक तर सोडा, सध्या कंपन्यामध्ये त्यांना ड्युट्या नाही, ते आज सध्या असेच मोलमजुरी करून दिवस काढताय. त्या दृष्टीने एक शिक्षण एज्युकेशन घेते मुलं, तर त्यांना त्या दृष्टीने ह्या MIDC मध्ये त्यांना काम नाही. MIDC बघितले तर ह्या पश्चिमची MIDC म्हणून ओळखली जाते आणि सगळ्यात मोठी MIDC म्हणून आपली वाळूची MIDC ओळखली जाते. त्या दृष्टीने मुलांना पण काही इथं रोजगार उपलब्ध नाही. आणि तसं बघितलं तर 15 वर्षामध्ये जसं म्हणते ना मोदींचं स्वप्न आहे सुजलम सफलम, आणि सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण असं गावापासून सुरुवात, गल्लीपासून सुरुवात करायची. तर इथं गावच तसं सुजलन सुफलम झालेलं नाही, तर गल्ली तर आणि शहर तर दूरच. बर. तुमच्या इकडे तुम्हाला आरोग्य म्हणा, सरकारी दवाखाने म्हणा, शाळा आणखी दुसरं कुठल्या कुठल्या योजना आहेत तुम्हाला? ह्या ठिकाणी आपण इथं हाकेच्या अंतरावर म्हणजे 100-150 फुटावरती बघितलं तर जिल्हा परिषद शाळा, आपल्या केंद्रीय प्राथमिक शाळा आहे, तिचे हाल बघितले तर ती अक्षरशः 10 मोटार मोजणारी मुलं म्हणजे 10 ते 15 मुलं आहे. आणि त्यांचे हाल जर बघितले, त्या शाळेचे हाल बघितले तर पाणी गळतं असो किंवा कुठल्या प्रकारची तिथं म्हणजे मुलं सुरक्षित नाही, तर ते शिक्षण काय देणार मध्ये? कारण की ज्या ठिकाणी शिक्षण असलं त्या ठिकाणी मुलांची तिथं मुलं जास्त येत असते, त्या ठिकाणी जिथं शिक्षण असतं तिथं. मग हे या शाळेला डेव्हलप का बरं करत नाही, किंवा तिथून हे मुलं का बरं घडवत नाही? प्रायव्हेट शाळेमध्ये त्यांना शिक्षण आता सध्या घेऊ लागले प्रायव्हेट शाळेमध्ये, तर त्यांची फीज आई वडिलांना सोसत नाही त्या फीज. बरं. तर तुम्ही तुमच्या अडचणी घेऊन आजपर्यंत कधी सिरसाट साहेबांपर्यंत कधी म्हणा किंवा त्यांच्या ऑफिस पर्यंत गेलेत का? आम्ही आमचे जे वरचे कार्यकर्ते असो त्यांनी निवेदन भरपूर वेळेस दिलेले आहे त्यांना, की परंतु ज्या वेळेस काही उदाहरणार्थ हा माळीवाडा रोड आहे, हा माळीवाडा रोड बनला कसा, याचं मुख्य कारण काय हे कोणाला सांगता नाही येणार. परंतु वैयक्तिक माझ्या समोरच एकदा एक महिला एक लहान मुलाला घेऊन अक्षरशः नालीमध्ये पडली. त्यानंतर त्याचा तो व्हिडिओ काढला गेला. तो व्हिडिओ संजय सिरसाट साहेबाला, आमदार साहेबाला तिथं दाखवण्यात आला व त्यांना सांगण्यात आलं की बाबा याची दुर्दशा अशी, या ठिकाणून सर्व समाजाचे लोक जातात, वारकरी येत असतात, इथं वारकऱ्यांसाठी काय हे. तर तो रस्ता असा होता की अक्षरशः गाडी जात असताना अंगावरती चिखल उडत होता. तर त्यांना कमीत कमी 4 ते 5 महिने लोकांनी निवेदन दिले. त्यानंतर तो कुठं रोड यावेळेस ती महिला पडली, त्यावेळेस त्यांनी सुरुवात केली. बरं. यावेळेस पश्चिम मतदारसंघामध्ये तुमच्या दौलताबाद मध्ये जास्त ग्राउंड लेवलला हवा कोणाची, राजू शिंदे की संजय सिरसाट? राजू शिंदे म्हणजे व्यक्तिमत्व असं आहे की नवीन पिढी आहे, आणि तळागाळात आता सध्याच्या कंडिशनला तर ते मागच्या पंचवार्षिकला उभे होते, तर त्यांचं कार्य असं आहे की तळागाळात आणि सामान्य व्यक्तीसारखं त्यांचं कार्य आहे. आणि प्रत्येक व्यक्तीची जी सपोज त्यांची काम करायची शैली अशी आहे की तुम्ही त्यांच्याकडे काम घेऊन गेले तर त्यांचे ऑन दी स्पॉट काम राहतात. कोणाचं काम होत नसेल किंवा कोणाचा काही प्रॉब्लेम असला तर जागेवर ते त्याची म्हणजे त्याचं सोल्युशन काढतात. यावेळेस तुम्हाला नवीन चेहरा म्हणून कोण पाहिजे?
किंवा नवीन चेहरा तुम्हाला यावेळेस पाहिजे का? यावेळेस आम्हाला नवीन चेहरा म्हणून पाहिजे, कारण की म्हणजे 3 वेळेस आपण चान्स दिलेला आहे. त्या दृष्टीने ह्या देवगिरी नगरी असो किंवा छत्रपती संभाजीनगर पश्चिम भाग असो, हा कुठल्याही प्रकारचा जसा 15 वर्ष डेव्हलप व्हायचा तसा झालेला नाही. उगत ह्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर 2 वर्षामध्ये 2-4 रस्ते केल्यानंतर त्याला ते काम म्हणता येत नाही. 15 वर्ष झालेले आहे, त्या दृष्टीने इथला कुठल्या प्रकारचा विकास व डेव्हलपमेंट कामं झालेले नाही. तुम्ही या गावात सगळीकडून फिरून या. त्याच्यापेक्षा मला तरी वाटतं की जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी कामं केलेली. जसं की आजच्या पेपरला गुड न्यूज मध्ये आलेलं आहे, एकदम फ्रंट पेजला आलेलं आहे की बाबा शिरसाट साहेबांना पाठीमागील 2 वर्षामध्ये 800 कोटी रुपये खर्च केलेत निधीमधून. ठीक आहे, तर त्यांनी त्यांच्या पश्चिम मतदारसंघामध्ये जसं की ते ऐतिहासिक गाव आहे दौलताबाद, ठीक आहे, या किल्ल्यावर इथल्या इतिहासामुळे त्यांनी भरपूर डेव्हलप केलेलं आहे असं पेपरमध्ये आलं. त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? तर माझं फक्त एवढं सांगू इच्छितो मी की 800 कोटी तुम्ही म्हटले तोंडाने, परंतु अक्षरशः त्यांना त्या ठिकाणी नाही का स्वच्छतागृह बांधता नाही आलं किल्ल्यासमोर. तर 800 कोटी गेले कुठं? 800 कोटी गेले कुठं? आणि कोणचा असं कार्यकर्ता म्हणून की या एरियामध्ये 800 कोटी लागले म्हणून? कारण की आपण किल्ल्याच्या समोर, जसं की त्यांनी पूर्ण शहराच्या विकासासाठी, त्यांच्या पूर्ण पश्चिम मतदारसंघासाठी 800 कोटी रुपये खर्च केले. ठीक आहे, तर त्याच्यामधून आता हा एक ऐतिहासिक भाग येतो, तुमचा भाग येतो जो, त्या भागामध्ये शिरसाट साहेबांना आणखी कुठले कुठले कामे केलेले आहेत? बस आम्हाला रस्त्याच माहिती आहे, 2-3 रस्ते केलेले बस. त्याच्या व्यतिरिक्त असं एखाद्या ठिकाणी ड्रेनेज लाईन केलेला आहे बस, त्याच्यावरती काहीच केलेलं नाही. आणि आमच्या वैयक्तिक आमचा मूलभूत गरजा तर त्या अन्न वस्त्र निवारा जसं म्हणते त्या प्रकारे ड्रेनेज लाईन चांगला पाहिजे, लाईटीची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे. एक ग्रामपंचायत करत असती, कधी करत नसती, परंतु ज्या ठिकाणी सुशोभीकरण करायचंय, हा ऐतिहासिक गाव आहे, याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, त्या दृष्टीने इथलं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे का? आता जो नरेंद्र मोदींनी हर घर जल योजना काढलेली आहे, त्यामुळे फक्त आता सध्या त्याचं काम चालू आहे, पण ते आणखीन घरापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही. यावेळेस पश्चिम मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त कुणाची हवा आहे ग्राउंड लेवलला? ग्राउंड लेवलला मी एक सांगू इच्छितो की राजूभाऊ शिंदे यांची हवा भरपूर प्रमाणात, जास्त प्रमाणात आहे. आणि ते मला तर वाटतं खूप जास्त लीडनं निवडून जिंकून येणार आहे. कारण की सामान्य व्यक्ती सरकार राहणारा तो नेता आहे. आम्ही त्याला नेता न म्हणता सामान्य व्यक्तीच म्हणणार आहे. आणि तो मला तरी वाटतं की 100% राजूभाऊ शिंदे हेच निवडून येईल. जसं की आता नवीन शिंदेगड तयार झाला, ठीक आहे, तसे 40 आमदार जे फुटले होते, तर तसं यावेळेस म्हणजे त्या बेनिफिटवर शिंदे साहेब, राजू शिंदे याचं बेनिफिट होऊन निवडून येतील का? निष्ठावंत जे शिवसैनिक जे आहेत ते नाराज झालेले आहेत, तर त्याची कसर आता या इलेक्शन मध्ये ते काढतील का? आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की पाठीमागचे जे आमदार आहे ते निवडून आलेले, तर ते शिवसेना म्हणूनच निवडून आलेले. निष्ठावंत शिवसैनिक असे भरपूर आहे. या पश्चिम मध्ये चेहरा भेटत नव्हता, परंतु राजू शिंदे या नावाचा चेहरा या ठिकाणी शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला भेटलेला आहे. आणि याचा खूप मोठा फायदा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून, पश्चिम गटातून हा उमेदवार 100% निवडून येणार आहे. बाबा नमस्कार. काय नाव आपलं? पप्पू काळे. बर, इथं दौलताबाद मध्ये किती वर्षापासून राहतात? इथलंच आहे बाहेर. म्हणजे इथलेच आहे तुम्ही? बर, तुमच्या मतदारसंघामध्ये काय काय विकास झालेला आहे? विकास काम झाले म्हणा, पण आम्हाला जो माणूस लागतो तोच लागत होता, राजू शिंदे. काय संजय शिरसाट साहेबांनी कामं नाही केले का? कामं केले, पण आम्हाला रोजगार नाही, काही नाही, सबशीर कामं नाही कोणते. आमचं एवढं ऐतिहासिक गाव आहे आमचं, पण आम्हाला रोजगारच नाही. यावेळेस तुम्हाला नवीन चेहरा पाहिजे का? नवीन चेहरा पाहिजे. काय पाठीमागील 15 वर्षापासून संजय शिरसाट साहेब आमदार आहेत, बरोबर आहे? तर त्यांनी विकास काय काय केलेला आहे इकडे? रोड म्हणा, पिण्याच्या पाण्याचं सगळे केले म्हणा, पण आम्हाला आता नवीन चेहरा लागतो. नवीन चेहरा लागतो. काय नाव साहेब तुमचं? हरिभाऊ किल्लारे. किती वर्षापासून राहता इकडे? आता जन्म आमचा इथे झाला नाही. कसा आहे विकास, कसा आहे इकडं?
एकदम फर्स्ट क्लास आहे, एकदम चांगला आहे. यावेळेस तुमच्या पश्चिम मतदारसंघामध्ये ग्राउंड लेवलला सगळ्यात जास्त हवा कोणाची आहे? आमचे राजू शिंदेची हवा आहे. हो. आणखी विकास कामं काय काय शिरसाट साहेबांनी? रोड बिर केले इथं. इथं काही आम्हाला असं काही ताजा रोजगार नाही. आम्हाला MIDC खूप दूर आहे इथून. इथं काही उपयोग, इथं आम्हाला काही कामं नाही. गरीब लोकांना कोणी पाहत नाही इथं. ते सगळे पैशावाल्याचे हात भरतात ते लोक. गरीब लोकांना कोण नाही पाहत इथं. ते पैशावाले मागच फिरतात ना ते लोक. त्यामुळं आम्हाला यावेळेस आम्हाला बदल पाहिजे. हो. कोण, राजू शिंदे की संजय शिरसाट? राजू शिंदेच येणार. कोण येणार? राजू शिंदे येणार आहे. नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव शेख गफ्फार है। ठीक है। इधर दौलताबाद में क्या क्या विकास हुए हुआ है? दौलताबाद में तो कुछ भी विकास है हुआ नहीं है। थोड़े बहुत संजय सिंह साहब ने थोड़े बहुत रोड बनाए हुए है, लेकिन अब उनको 15 साल से हम सरी का ही चुन के ला रहे, तो हम बदलाव चाहते हैं। हम अब ये बारी में हम राजू शिंदे साहब की तरफ जो है ज्यादा हमारा ध्यान उधर है। अभी नया चेहरा है राजू शिंदे साहब, थोड़ा उनको भी देखते हैं क्या है क्या नहीं। क्या क्या विकास संजय शिरसाट साहब ने इधर 15 सालों में क्या क्या विकास करे हुए हैं? हाल में संजय सिंह साहब ने क्या है, कुछ रोड बनाए, थोड़े बहुत रोड भी बनाए, ऐसा नहीं कि नहीं बनाए उन्होंने, लेकिन हमको बदलाव चाहते। 15 साल से हम सरीका उनको चुन के दे रहे, अब हमारे को बदलाव देखना है। और राजू शिंदे एक नौजवान तबके का बच्चा है, उसको हमारा ज्यादातर, और वैसा हम सब शिवसेना है, हम उद्धव ठाकरे के साथ में थे हम सब, और हम उद्धव ठाकरे साहब की पार्टी को चुन के देना चाहते हैं। और इस बार तुम्हारे कुलताबाद में, सॉरी दौलताबाद में यहाँ पे ग्राउंड लेवल में ज्यादा हवा किसकी है? यहाँ वो हमने राजू शिंदे साहब की हवा है। मतलब मिसाल चल रही है इधर? हाँ, घरों घर में क्या है? हर सब जगह मशाल है, हिंदुओं में, मुसलमानों में, दलितों में। अब कुछ तो थोड़ा बहुत तो इधर उधर तो होता ही, ऐसा नहीं है, लेकिन ज्यादातर ऐसा हमारी तरफ तो ऐसा चल रहा है। बघितलं भावांनो, सगळीकडे फक्त घरोघरामध्ये फक्त मशालच चालू आहे, तरी पण आपण आणखी बघू दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया। दादा नमस्कार। नमस्कार, जय महाराष्ट्र। काय नाव आपलं? मयूर कांजणे, युवा समन्वय विभाग प्रमुख। बर, तुम्ही इथं दौलताबाद मध्ये किती वर्षापासून राहता? दादा मी प्रॉपर इथलाच आहे आणि जवळपास 30-35 वर्ष पण ग्रामपंचायत आमच्या ताब्यात घेतली। बर बर, वा वा। पाठीमागील 15 वर्षापासून संजय शिरसाट साहेबांना काय काय कामं केलेले? त्यांचा विकास जर म्हणायला गेलं तर एक महत्वाचा मुद्दा असा आहे का मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून प्रत्येक कामं तर होतच राहतात, ते कोणाला सांगायची गरज नाही, किंवा त्यांनी विधानसभेमध्ये असं काही त्यांचा एक पण मुद्दा असा नाही का इथं आम्हाला हे काम पाहिजे ते काम पाहिजे, किंवा हा निधी या कामासाठी पाहिजे, असं कुठंच काही नाही त्यांचं। आणि एक त्यांनी फक्त एकच काम केलं की जिथं फक्त धर्मामध्ये मतभेद निर्माण केलेला आहे त्यांनी, प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा काही विषयाला फक्त हिंदू हिंदू हाच मुद्दा त्यांनी पुढे घेऊन आजपर्यंत ते 15 वर्ष निवडून आलेले, दुसऱ्या कोणत्याही मुद्द्यावर, परंतु आता सगळेच हिंदू आता जागे झालेले, आणि त्यांच्या या गोष्टीला आता हिंदू धर्म थारा जाणार नाहीये आणि त्याला कुठेतरी मोडीत काढणार नाही। आता यावेळेस तुमच्या मतदारसंघामध्ये, जसं की पश्चिम मतदारसंघामध्ये, इथं या तुमच्या वॉर्डामध्ये जास्त ग्राउंड लेवलला हवा कोणाची, राजू शिंदे की संजय शिरसाट? ग्राउंड लेवलला म्हणण्यापेक्षा मला पूर्ण पश्चिम मतदारसंघात म्हणायला आवडेल, पूर्णची पूर्ण 100%, 1001% राजू शिंदे। राजू शिंदे, हो, कारण जो नवीन गट तयार झाला शिंदे साहेबांचा, शिंदे गट, ठीक आहे, जसं की आता 40 आमदारांनी पाठीमागे जे प्रकरण केलंय, तर त्याच्यामधून जे निष्ठावंत शिवसैनिक जे नाराज झालेले होते, तर ते यावेळेस काय करतील? मला एक सांगा दादा, का शिवसेना फुटण्याची पहिली वेळ नाही, याच्या अगोदर बी छगन भुजबळ साहेब शिवसेना घेऊन फुटले होते, त्यानंतर नारायण राणे साहेब बी शिवसेना घेऊन फुटले होते, आणि आता एकनाथ शिंदे साहेब। शिवसेना जिवंत आहे, जिवंत राहणार, कायम राहणार, ही महाराष्ट्राची जी जनता आहे आज शिवसेनेच्या पाठीशी आहे। तर तुमची जास्त पसंती कोणाला? माझी राजूभाऊ शिंदे। राजूभाऊ शिंदे 100% महाविकास आघाडी। बरं, राजूभाऊ शिंदेच का? कारण की ज्या वार्डात ते नगरसेवक आहेत त्यांचा विकास तिथं जाऊन बघा, तुम्ही सगळ्यांनी जाऊन बघा, आम्ही पण बघितलेला आहे, तो विकास एकदम मुद्द्याचा आहे, आणि ती माणूस प्रेमळ वैयक्तिक, कारण की त्यांची जे वेगवेगळ्या नावाचे फाउंडेशन चालू आहे आज, ते फाउंडेशनमुळे आज जवळपास समजा
वृद्ध महिला असेल वृद्ध महिला असेल किंवा हे आपलं विधवा महिला असेल किंवा अनाथ मुलं असेल, त्यांनी असे अनेक मुलांना ओटीत घेतलेले आहे आणि त्यांचे कार्यकाळ त्यांच्या फाउंडेशन मधून एक प्रकारचे चांगलं चालू आहे. तर तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला इथे अडचणी काय काय आहेत? अडचणी काहीच नाही. अडचणी असे का आमच्या गावात जे काही जाती धर्माचा तेढ निर्माण व्हायला नाही पाहिजे आणि हे तेढ निर्माण करताय संजय शिरसाट साहेब किंवा त्यांचे सहकारी लोक, तर ते आमच्या गावात व्हायला नाही पाहिजे. मला एक सांगा, त्यांनी विधानसभेमध्ये असा एक पण मुद्दा मांडलेला नाही का जिथं कुठेतरी विकास होईल. आता अनेक प्रोजेक्ट जे संभाजीनगरला येणार होते ते प्रोजेक्ट पूर्णचे पूर्ण गुजरातला गेलेले, हे तुम्हाला पण माहिती, आम्हाला माहिती, काही सांगायची गरज नाही. तर हे त्यांच्या कार्यकाळात झालं, त्यामुळे आम्ही थोडं नाराजच आहे. पाठीमागील 15 वर्षापासून जसे की आता पश्चिम मतदारसंघामध्ये शिरसाट साहेब आमदार आहेत, बरोबर आहे? बरोबर. तर तुमचं हे गाव जे आहे ते ऐतिहासिक गाव आहे, बरोबर. ठीक आहे, देवगिरी म्हणून, बरोबर. ठीक आहे, जसं की दौलताबाद म्हणून सगळं पूर्ण महाराष्ट्र पूर्ण वर्ल्ड ओळखतं, बरोबर. ठीक आहे. तर त्यांनी इथं काय काय काम, म्हणजे त्यांचं काही असं काही ऐतिहासिक म्हणून काही केलं असेल ना? त्यांनी काय केलं माहिती का, आता ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात, मुख्यमंत्री असताना त्यांनी जे रोड अप्रूव्हल केलेले आणि तेच रोड यांनी आता डिक्लेअर केले, आता चालू केले. ते कोविडच्या काळात साहेबावर थोडंफार संकट आलं होतं किंवा काही माजुरे म्हणते, मी तर माजुरे म्हणून त्यांना, जे लोक नपुसक जे साहेबांना सोडून चालले गेले होते, आणि त्यावेळेस उद्धव साहेबांना एक काही क्षणाचा विचार न करता राजीनामा देऊन कोविड काळामध्ये राजीनामा दिला होता त्यांनी, उद्धव साहेबांनी. आणि त्यावेळेस जे रोड अप्रूव्हल झालेले, आता ते रोडचे कामं फक्त अवघ्या, मला एक सांगा तुम्ही, आमच्या गावात जास्तीत जास्त 8 ते 10 रोड त्यांचे झालेले. मग 15 वर्षात 8 ते 10 रोड होणं लय मोठी गोष्ट आहे का? बरोबर आहे का नाही? 8-10 रोड 15 वर्षात खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते विधानसभेत त्यांनी आतापर्यंत सांगितलेलं पण नाही काही तर रोड पाहिजे, ते पाहिजे, कारण की ते मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेतून तो होतच किंवा प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेतून हे रोड होतच राहतात, यात काही विषयच नाही. बरं, तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाता, ठीक आहे. तर तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक जे आहेत नाराज झालेले, यावेळेस सगळी भडाश जी आहे ती मशाल सोबत आहे का? 100%, 1000%. 1001%. आणि जे जुने लोक आहे समजा. आणि एक महत्वाचा मुद्दा एक सांगायचा विषय असा आहे का, जे भाजपचे लोक आहे, भारतीय जनता पक्षाचे, ते आंदोलन साहेबांचं काम करत आहे. आता आज उद्या जवळपास ते उघडकीस येईल आणि मैदानात उतरलेले. हो. आणखी काही बस. दुसरं काय आणखी तुम्हाला इथं कुठल्या गोष्टीबद्दल काहीच विकास झालेला नाहीये का? शाळेचा काय विकास आहे? शाळा आमची जिल्हा परिषदेची शाळा अवघ्या 15 वर्ष बंद पडलेली. मग तुमचे लेकर शिकतात कुठं? आता हे बघा साहेब, आमची लेकरं इंग्लिश शाळेत शिकत आहे, मी शिकवतो इंग्लिश शाळेत, कारण की ती माझी मजबुरी आहे. मला इंग्लिश शाळेत शिकवायचं नव्हतंच, कारण की जिथे शाळा बंद पडत आहे, याला बंद पडण्याला कारण कोणी? यांनी कुठं वर शिक्षण मंत्र्याकडे कधी शाळेबद्दल बोलले नाही, शाळेच्या मुलाच्या अडचणी सांगितल्या नाही, काहीच सांगितलं नाही. आणि कुठे चालणार, कुठपर्यंत चालणार आहे? तर साहेबांवर आम्ही नाराज. साहेबांवर म्हणण्यापेक्षा पूर्णची पूर्ण टीम त्यांची जी मिंद टीम, शिंदेच नाही, सॉरी. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव किशोर जाधव. किती वर्षापासून राहता इकडे? जन्मतापासून इथंच राहतो. पश्चिम मतदारसंघामध्ये पाठीमागील 15 वर्षापासून संजय शिरसाट साहेबांनी कुठला विकास केलेला आहे तुमच्या मतदारसंघामध्ये म्हणा किंवा तुमच्या वार्डामध्ये? हे बघा, देवगीर पश्चिम मतदारसंघामधील देवगीर जवळतात हे गाव आहे. या गावाच्या बाबतीत बोलतो मी, मला जेवढं माहिती आहे. या गावामध्ये एकूण 5 वार्ड आहे आणि 5 वार्ड मध्ये असं कोणतं वार्ड नाही की जिथे संजय शिरसाट साहेबांच्या कामाची पार्टी नाहीये. मग ते रस्ते राहू द्या, ड्रेनेज लाईन राहू द्या, किंवा सभा मंडप राहू द्या, किंवा छोटे छोटे काही ठिकाणी गट्टूचे ब्लॉक राहू द्या, तर प्रत्येक वार्डामध्ये संजय शिरसाट साहेबांनी उत्कृष्ट प्रतीचं काम केलेलं आहे. आणि काही काम असे की जे मोठमोठे की गावाची खूप मोठे ड्रेनेज लाईनची समस्या आहे, ती पण समस्या साहेबांना सांगितली आणि ती समस्या जवळपास 2,20,00,000 रुपयाची जी प्रस्ताव त्याचा दिलेला आहे. फक्त आता आचारसंहितेमुळे ते काम थांबलेलं आहे, आचारसंहिता संपताच ते काम पण स्टार्ट होणार आहे. कोण आहे जास्त ग्राउंड लेवलला इकडे जास्त हवा कोणाची? राजू शिंदे की संजय शिरसाट? आता तुम्ही विकास कामाबद्दल बोलतात तर मी आता 5 वार्डामध्ये तुम्हाला यादी सांगू शकतो. 1 नंबर मध्ये काय काम केलं? 1 नंबर मध्ये रस्त्याचं काम, देवगिरी शाळा ते गणपती वट्टा, परत ड्रेनेज लाईन केली देवगिरी शाळा ते गणपती वट्टा, परत पाठीमागच्या गल्ली जी 1 नंबरची गल्ली आहे तिथं काम केलं. देवगिरीमध्ये माळी गल्लीमध्ये जेव्हापासून ग्रामपंचायत झाली तेव्हापासून ड्रेनेज लाईन नव्हती, रोड नव्हता, ते काम संजय शिरसाट साहेबांनी केलेले. तिथं ड्रेनेज पण केली, रोड पण केला. एवढं चकाचक झालंय लोकांना की आता एकदम व्यवस्थित वाटतं, जसं घरासमोर व्यवस्थित झालं ना. दिवाळी पण खूप छान झाली सगळ्यांची. त्यानंतर राजवाड्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रोड झाला, तिथे ड्रेनेज झालं. त्यानंतर 1 नंबर मध्ये परत श्री संत गोरोबा काकाचं सभा मंडप चे काम चालू आहे. राजवाड्यामध्ये पण सभा मंडपचं काम चालू आहे.
वार्ड नंबर 2 मध्ये मुसलमान लोकांचा एरिया, त्या लोकांची एवढी परेशानी होती पावसाळ्यामध्ये. ड्रेनेज ड्रेनेज लाईनमुळं पूर्ण पाणी रस्त्यावर यायचं. तर त्यांचा जो मेन एरिया रस्ता रतनजी मोलाचा रस्ता, तो आमदार संजय शिरसाट साहेब यांच्या निधीतून झालेला आहे. आता 2 नंबर झालं. 3 नंबर मध्ये बघितलं तर 3 नंबरचा हा वार्ड येतो. आता हा रोड आहे इथून तर केसापुरी तांड्यापर्यंत अर्धा रोड सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. नंतर डीपीडीसीतून आपला डांबरी रोड झाले, तो पण आमदार साहेब यांच्या निधीतून झालेला आहे. परत पाठीमागची गल्ली गेली, इथली गल्ली गेली, हे इकडे बघू शकता हनुमान गल्लीमध्ये, तिथं आमदार साहेबांनी ड्रेनेज लाईन पण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे. म्हणजे प्राथमिक ज्या गरजा आहे लोकांच्या, सिमेंट कॉन्क्रीट रोड, ड्रेनेज लाईन, सभा मंडप आणि छोटे मोठे जे पण विषय होते लोकांचे, ते सॉल्व्ह झालेले. ते मॅक्झिमम प्रयत्न केलाय साहेबांनी सॉल्व्ह करण्याचा. म्हणून म्हणतोय इथं जास्त ग्राउंड लेवलला जास्त हवा कोणाची? हवा विकास कामाच्या बाबतीत जर चर्चा करशाल तर जे लोक सुशिक्षित आहे, ज्यांना विकास कळतो आणि ज्या माणसाने ज्या गतीने विकास केलेला आहे, त्या बाबतीत तर आमदार संजय शिरसाट यांचा दबदबा फार छान आहे. आणि आता सुजाण नागरिकांना माहित आहे की आमदार संजय शिरसाट साहेब हे आपले लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या निकटवर्ती फार जवळचे. आणि सर्वांना माहिती आहे की यावेळेस आमदार संजय शिरसाट हे निवडून येणार. ते फक्त निवडून नाही येणार, ते यावेळेस त्यांना 100% मंत्री होणार म्हणजे होणार. आणि मंत्री झाल्यावर आपल्या मतदारसंघामध्ये भरघोस निधी ते मिळवतील आणि खूप चांगले प्रकारचे कामं ते आपल्या मतदारसंघात नक्कीच करतील. बर, पाठीमागील 15 वर्षापासून संजय शिरसाट साहेबांना तरुण बेरोजगारांसाठी, ठीक आहे, आता बाजूलाच आपल्या MIDC तर इथल्या मुलांसाठी कुठल्या योजना राबवल्यात का, किंवा कंपनीसाठी काही प्रयत्न केलेत का? आता तुम्हाला पाठीमाग सांगतो, एक 2-3 महिन्यापूर्वी तर कॅम्प घेतलेला होता एक सरकारी योजनांचा. त्या सरकारी योजनेमध्ये सर्व सरकारी योजना आम्ही राबवल्या. त्यानंतर आता टोयोटाचा प्रकल्प आलेला 2000 आय थिंक काहीतरी कोटी रुपयाचा आहे तो. तर त्यामध्ये पण आता प्रयत्न चालू आहे की इकडचे लोक कसे करता येईल. आणि इकडून MIDC आहे थोडी जवळ, पण तेवढे मोठ्या प्रमाणात MIDC नाहीये. जी MIDC शेंद्रेला आहे ती खूप दूर पडतात. तर त्यामुळे इकडच्या लोकांचा कळ कंपनीमध्ये जाण्याचं नाही, कारण की स्थानिकमध्ये इकडे वीट भट्ट्यांचा व्यवसाय खूप जास्त प्रमाणात आहे, शेती आहे आणि काही नोकर वर्ग आहे जे सिटीमध्ये काम करतात. तर त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये जाणाऱ्यांची संख्या थोडी कमी आहे इकडे. तरी काय पश्चिम मतदारसंघामध्ये आणखी जे साहेबांचे जे निकटवर्ती जे असे कार्यकर्ते आहेत किंवा आणखी जे काही उमेदवार आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांना हे सांगू इच्छितो की साहेबांनी जसं सर्वांना मार्गदर्शन करत प्रत्येकाच्या कामामध्ये सुखदुःखामध्ये साहेब नेहमी असतात. साहेब नसले तरी त्यांचे घरचे, त्यांची कन्या, त्यांचे नगरसेवक सुपुत्र हे नेहमी प्रत्येक कार्यक्रमात असतात. आणि तुम्ही काही पण म्हणजे सुखदुःखाची कामं घेऊन गेले, काही दवाखान्याचे कामं घेऊन गेले तर MGM मध्ये किंवा इकडे तिकडे, त्यामध्ये पण त्यांचं नेहमी मदत कार्य सर्वांना असतेच. काय सरकारी दवाखान्याची व्यवस्था काय तुमच्या इकडे? सरकारी दवाखाना आमच्याकडे इथे PSC सेंटर आहे, मिनी PSC सेंटर आहे. यामध्ये जवळपास एक 8 गावांचा सर्कल आहे, तो चांगला सर्कल आहे. आणि आम्हाला सिटी जवळ असल्यामुळे डायरेक्ट मेन घाटी पण जवळच आहे. काय PSC मध्ये पण सुविधा चांगल्या प्रकारच्या आहे. शाळेचा विकास काय? महानगरपालिकेची शाळा म्हणा, आणखी दुसरा कुठल्याही शाळा? शाळांच्या विकासाच्या बाबतीत आता सर्व महाराष्ट्रामध्ये तर आमच्याकडे जिल्हा परिषद शाळा आहे आणि 1-2 सरकारी प्रायव्हेट शाळा आहे. तर जिल्हा परिषद शाळांची थोडी स्थिती बिकट आहे, कारण की पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात सरकारी शाळांची स्थिती बिकट आहे. तर त्याकडे मी म्हणू शकतो की सरकारने लक्ष घालायला हवं शाळांकडे. आणि बाकीचे जे प्रायव्हेट शाळा आहे म्हणजे सेमी अनुदानित, अर्ध्या अनुदानित आहे, त्या व्यवस्थित आहे. आणि शाळांची जी कनेक्टिव्हिटी आहे गावातल्या विद्यार्थ्यांसाठी ती जवळच आहे, 2-4 किलोमीटरवर काही गावात पण शाळा आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा चांगला आहे आमच्याकडे. ठीक आहे, बघू आपण आणखी दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया. दादा, काय नाव आपलं? माझं नाव शुभम लकडे. किती वर्षापासून राहतो तुम्ही इकडे? आम्ही इथं 35 वर्षापासून असतो. पाठीमागील 15 वर्षामध्ये शिरसाट साहेबांनी इथं कुठला विकास केलेला आहे? शिरसाट साहेबांनी भरपूर काम केले, गावातले रस्त्यांचे वगैरे सगळ्यांचे प्रश्न भरपूर काम झालेले आहे. मंदिराचं वगैरे काम केलंय आता मागे नवीन. आणखी काय इकडे विकास कामं आणखी दुसरे कुठले झाले, जसे की म्हणा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणा, सरकारी दवाखाना म्हणा, शाळा म्हणा, आणखी काय योजना काय तुम्हाला कुठल्या योजना? आमच्या समोर तरी बरेच पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सॉल्व्ह झालेले, परत ड्रेनेजचे प्रश्न मिटलेले आणि आमचे जे मंदिरांची दुर्व्यवस्था झाली होती ती पण नवीन मंदिराचं बांधकाम साहेबांनी केले. यावेळेस नवीन उमेदवार म्हणून तुम्ही दुसरं कोणाला बघू इच्छिता का? आमच्या मनात तर साहेबच आहे, कारण की साहेब आमचं काम पूर्ण करतायत, त्यामुळे नवीन उमेदवाराकडे बघायचं आम्हाला आवश्यकता पडत नाही सध्या. कुणाची जास्त ग्राउंड लेवलला हवा कोणाची चालू आहे?
ग्राउंड लेवलला हवा म्हणण्यापेक्षा साहेबांचं नाव 15 वर्षापासून लौकिक आहे आणि कार्यसम्राट म्हणून आहेच साहेब, त्यामुळे साहेबच चर्चेत आहे जास्त. ठीक आहे. दादा नमस्कार. काय नाव आपलं? विलास जाधव. बर. किती वर्षापासून राहता तुम्ही इकडे? मी 40 वर्षांनी राहतोय. काय काय विकास झालेला आहे इकडं? काय विकास शिरसाट साहेबांनी 15 वर्षांना आमदार आहे, त्यांनी तर 10 वर्ष बघितलंच नाही इकडे काही. फक्त हे 2-3 वर्षांना काम चालू आहे त्यांचे, काम केले त्यांनी, पण 2-3 वर्षांना, कारण की त्यांना आता परत निवडून येऊन मंत्री व्हायचे असं म्हणून ते काम करू लागले. बर. म्हणजे तुमच्या इकडं तुम्हाला अडचण कुठल्या कुठल्या गोष्टीची अडचण आहे? खूप अडचणी, आता काय काय अडचणी सांगणार तुम्हाला. पिण्याच्या पाण्याची म्हणा, रोड म्हणा, ड्रेनेज लाईन म्हणा, शाळा म्हणा, दवाखाने. भरपूर अडचण आहे. पिण्याचं पाणी 1-1.5 महिन्याला येतं इथं, महिन्यातून एक वेळेस एका वार्डाला. हा, कधी कधी महिना होतो, कधी कधी 3 हप्ते होतो, पण शक्यतो महिना होतो. पाण्याची तर खूप अडचण आहे. पाणी भरपूर आहे पण पाणीच नाही कळत. शाळेची काय व्यवस्था आहे? लहान मुलांना जे शाळा आहेत, सरकारी शाळा, त्यांची काय व्यवस्था आहे? जिल्हा परिषद शाळा आहे, पण तिथं मोजून मला वाटतं 40-50 विद्यार्थी आहे आणि शिक्षक 20-25 मला वाटतं. विद्यार्थी कमी, शिक्षक जास्त झाले तिथे. शिरसाट साहेबांचं त्यांच्या पश्चिम मतदारसंघामध्ये लक्ष आहे का? आता 15 वर्षात तर काहीच नाही केलं त्यांनी माझ्या हिशोबाने, पण आता हे 2 वर्षात करू लागले, बाकी काही नाही. त्याच्यामुळे आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, राजभाऊ शिंदे. हा, कारण की ते चांगले तरुण तडफदार आहे, काहीतरी करू शकते पश्चिम मतदारसंघात. का राजू शिंदेच का करू शकते? म्हणजे आता यांनी बघितलं ना, 15 वर्षांना त्यांनी काहीच, 10 वर्षात काहीच बघितलं नाही. बरं, म्हणजे तुम्ही यावेळेस दुसऱ्यांना संधी देणार? हा, नवीन चेहरा संधी पाहिजे आम्हाला. राजभाऊ शिंदे सारखा समजा असं तरुण तडफदार नेता पाहिजे. ठीक आहे, आपण आणखी बघू दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया.